पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी 2 पदकं, अजित सिंग आणि सुंदर सिंगना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य. भारताची 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य पदकांची कमाई. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा मनसे लढणार. 4ही जिल्ह्यांचा आढावा घेण्याचे राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. सूत्रांची माहिती. शरद पवार आपसे बैर नहीं, समर्जित अब आपकी खैर नहीं. हसन मुश्रीफ यांचं समर्जित घाटगेंना आव्हान. कागल विधानसभा निवडणूक चुरशीची. सरकार ससून समोरची जागा लीजवर देत बिल्डरांना मालामाल करतंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप. तर इतरही जागा लीजवर दिल्याचा दावा. प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा. झिशान सय्यद यांच्या तक्रारीवरून भिवंडीत गुन्हा दाखल. म्हाडा लॉटरीतील घरांसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. म्हाडाने अर्ज मुदत वाढवली. आतापर्यंत तब्बल 50,419 नागरिकांचे अर्ज. गणपतीसाठी मुंबई ते कुडाळ विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या धावणार. गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचं नियोजन. कोकणातील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन. रत्नागिरीच्या देवरुखमध्ये चौसुपी वाड्यातील अश्वारूढ गणरायाची देखणी मूर्ती. भाद्रपद प्रतिपदेला गणपती आगमनाची परंपरा. पुणे महापालिकेनं 9 दिवसात बुजवले 500 खड्डे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी. कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कामासाठी आपल्या जागी ठेवले बाहेरचे लोक. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांचा नवा फंडा समोर. नाशकात मखमलाबादकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बिबट्याचं दर्शन. कुत्र्यावरील हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद. तर गंगापूर परिसरात दहशत. बिहारच्या छपरामध्ये ऑर्केस्ट्रा बघताना बाल्कनी कोसळली. 100हून अधिक जण जखमी. अनेकांची प्रकृती गंभीर.